हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शनिवार 28 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. सगळ्यात आधी तर भक्तीने पूजाच्या मोबाईलमधील बाजाबाईचा व्हिडिओ कृष्णाला पाठवला. कृष्णाने हा व्हिडिओ पाहिलाय आणि आता कृष्णा इतका भारी प्लॅन करणार आहे की बाजाबाईचा खरा चेहरा संपूर्ण गावासमोर आणि दुष्यंतसमोर येईल. मग हे घडणार तरी कसं? तर फ्रेंड्स, दुष्यंत बाजाबाईच्या प्रचारासाठी होळीच्या दिवशी गावात एक मोठा कार्यक्रम करणारे शक्ती प्रदर्शन आणि या कार्यक्रमात बाजाबाईच्या प्रचारासाठी काही व्हिडिओ प्ले केले जातील मोठ्या स्क्रीनवर आणि त्यावेळेस कृष्णा याच मोठ्या स्क्रीनवर बाजाबाई आणि पूजाचा हा व्हिडिओ प्ले करणार आणि कृष्णाने चक्क दुष्यंत समोर बाजाबाईला विचारलंय, बाजाबाई होळीच्या दिवशी नाच गाण्याचा कार्यक्रम होणार आहे, तुम्हाला तर नाच गाणं येतच असेल ना? आणि हे ऐकून बाजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण बाजाबाई तर नाचणारीच बाई आहे आणि हे कृष्णाला कसं कळलं? त्यामुळे तिला मोठा धक्काच बसेल. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे खूप रोमॅन्टिक झालेले असतात. कृष्णा दुष्यंतच्या मिठीत असते आणि दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, तुमचा माझ्यावर जो विश्वास आहे, तुमच्या मनात माझी जी जागा आहे ना, तीच माझ्यासाठी सगळ्यात मोठी संपत्ती आहे आणि मला ही संपत्ती माझ्यापासून कधीही दूर जाऊ द्यायची नाही आहे. दुष्यंत स्माईल करतो आणि विचारतो, खरंच का? तर कृष्णा म्हणते, हो मग हेच खरं आहे. आणि दुष्यंत तिला म्हणतो, तुला बोलण्यात कुणीच हरू शकत नाही. कृष्णासुद्धा स्माईल करते आणि हे दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात. खूप दिवसानंतर कृष्णा आणि दुष्यंत एकमेकांबरोबर प्रेमाची रात्र घालवतात, एकमेकांच्या खूप जवळ येतात. तर दुसरीकडे पूजा आणि जयकांत या दोघांचा सुद्धा रोमांस सुरू असतो. जयकांतने पूजाला सांगितल्याप्रमाणे दोघे रोमॅन्टिक लव्ह डेटवरून घरी पोहोचतात. जयकांतने पूजाला तिच्या घरासमोर सोडलेलं असतं आणि जयकांत खूप खुश असतो. पूजासुद्धा त्याच्यासमोर खुश असल्याचं नाटक करते. जयकांत हा पूजाला थँक्यू म्हणतो की तुम्ही माझ्याबरोबर लव्ह डेटवर आलात. तर पूजा म्हणते, आता तू एवढी विनंती केली होती, मग मी येणारच ना, आणि त्या रिंगसाठी मी तर एवढं करू शकते. जयकांत चांगलाच खुश असतो आणि म्हणतो, आता मी तुम्हाला ती रिंग देणारच. आणि पूजा चांगलीच खुश होते, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूजाला फक्त पैसा हवा आहे आणि या पैशासाठी ती काहीही करू शकते. जयकांत पूजाला म्हणतो, आता तुम्हाला जावं लागेल ना, पण मला तर इथून जायची इच्छाच होत नाहीये. तर पूजा म्हणते, पण माझी होतीये, कारण माझी आई माझी वाट पाहत असेल ना. जयकांत म्हणतो, हो खरंय खरंय, आता होणाऱ्या सासूबाई वाट पाहत असतील तर तुम्हाला जावंच लागेल ना. आणि जयकांत त्याच्या खिशातून ही डायमंड रिंग बाहेर काढतो. पूजा चांगलीच खुश होते आणि कधीही मी रिंग घेते असं तिला होतं. ती ही रिंग जयकांतच्या हातून घेण्याचा प्रयत्न करते तर जयकांत लगेच हात मागे करतो. पूजा विचारते, काय झालं? तर जयकांत म्हणतो, अहो रिंग का अशीच देणार का? काही प्रेमाची झप्पी वगैरे दिली पाहिजे की नाही? आणि पूजाला मोठा धक्काच बसतो. तेवढ्यात सावित्री तेथे येते आणि या दोघांना एकत्र पाहून सावित्रीला जबर धक्काच बसतो. ही पूजी जयकांतबरोबर काय करते हाच प्रश्न सावित्रीला पडतो. पण इकडे पूजाला मात्र समजतं की जोपर्यंत या जयकांतला मी झप्पी देणार नाही तोपर्यंत मला ही डायमंड रिंग मिळणार नाही. त्यामुळे ती म्हणते, हो हो ऑफकोर्स, त्यात काय प्रॉब्लेम नाही मला. आणि मग ती असं बोलताच जयकांत तिच्या अंगावर झडपच मारतो, तिला आपल्या मिठीत घेतो आणि हे पाहून सावित्रीला जबर धक्काच बसतो. सावित्री खांबाच्या मागे लपून हे सगळं पाहत असते. ही कार्टी पूजी त्या जयकांतबरोबर काय करतीये, मूर्ख कुठली. आणि जयकांत हा पूजाला घट्ट आवळतो आणि त्याच्यासाठी तर हे स्वप्नवतच असतं. ही शहरातली सुंदरी आपल्या मिठीत आहे, त्यामुळे जयकांतला खूप आनंद होतो. तर पूजा विचार करते, मला आहे ना या जयकांतकडून खूप काही गोष्टी घ्यायच्या आहे. आणि जयकांत, ही पूजा काही स्वस्त नाही आहे. तुला मला असं मिठीत घ्यायचं असेल ना तर माझ्यासाठी अजून खूप खर्च करावा लागणार आहे. आणि आता या डायमंड रिंगसाठी एखादी मिठी तर चालतेच, असा विचार पूजा करते. तर सावित्रीचा मात्र चांगला जळफळाट होत असतो. ही कार्टी काय करतीये हेच तिला कळत नाही. आणि मग पूजा ही कसंबसं जयकांतच्या मगर मिठीतून स्वतःला सोडवते, त्याला दूर लोटते आणि म्हणते, जयकांत शेठ, आता मला जायला हवं, आई माझी वाट पाहत असेल ना. जयकांत म्हणतो, माझी तर जायची इच्छा नाहीये,
पण ठीक आहे. आणि तो ही डायमंड रिंग पूजाला देतो. डायमंड रिंग पाहून पूजा खूप खुश होते. जयकांत तिला विचारतो, मग आता जाऊ का? पूजा म्हणते, हो जा ना. आणि जयकांत त्याच्या गाडीवर बसतो, हेल्मेट घालतो, तर पूजा चक्क त्याला फ्लाइंग किस देते. त्यामुळे जयकांत आणखीनच खुश होतो आणि तेथून निघून जातो. हे सगळं सावित्री पाहत असते. पूजा उड्या मारत मारत मस्त घरात येते. डायमंड रिंग भेटली म्हणून तिला खूप आनंद झालेला असतो. तर सावित्री समोर येते आणि विचारते, काय ग कार्टे, कुठे फिरत होतीस त्या जयकांतबरोबर? कुठे गेली होतीस? सांग मला, काय चालू तुझं सगळं? तर पूजा चिडून म्हणते, हे आई, हळू बोल ना, हळू बोल, नाहीतर त्या भक्तीला कळलं ना तर माझा सगळा प्लॅन फ्लॉप होईल. सावित्री विचारते, कार्टे, कुठे गेली होती त्या जयकांतबरोबर? त्याला मिठ्या काय मारतीये? तर पूजा म्हणते, तो जयकांत आहे ना, माझ्यासाठी सोन्याचं अंड देणारं कोंबडा आहे, कोंबडा. तर सावित्री चिडून म्हणते, तुझा मेंदू काय गुडघ्यात आहे का? या अख्ख्या जगात अंड देणारं कोंबडं कधी पाहिलंय का तू, मूर्ख कुठली? तर पूजा चिडून म्हणते, ए आई, असा शब्दशः अर्थ घेऊ नको. ठीक आहे, तो जयकांत आहे ना, माझ्यासाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे, कोंबडी. पण सावित्रीला काहीच कळत नाही आणि पूजा म्हणते, ठीक आहे, मी तुला दाखवते, एक मिनिटं थांब. असं म्हणून ती सावित्रीला आपल्या मोबाईलमध्ये असलेला कृष्णाने शूट केलेला बाळजाबाई, पूजा आणि सावित्रीचा व्हिडिओ दाखवते, ज्यामध्ये सावित्री म्हणत असते, पूजा, तुला घरात आणलं मी, आत्महत्येचा प्लॅन बनवला मी, हे सगळं केलं मी. आणि हा व्हिडिओ पाहून सावित्रीला जबर धक्काच बसतो. आणि त्याच वेळेस भक्ती तेथे येते आणि भक्तीसुद्धा त्यांचं बोलणं लपून ऐकू लागते. सावित्री विचारते, अरे हा तर तोच व्हिडिओ आहे जो कृष्णाने. तर पूजा म्हणते, नाही नाही, हा व्हिडिओ म्हणजे हत्यार आहे, हत्यार, त्या बाळजाबाईचा मांस माझ्या पायाशी आणण्याचं हत्यार. सावित्रीला काही कळतच नाही. भक्ती त्यांचं हे सगळं बोलणं ऐकत असते. पूजा सांगते, हा व्हिडिओ आहे ना, त्या जयकांतकडे होता आणि त्या जयकांतकडून त्याने मला पाठवलाय. आता मी हा व्हिडिओ त्या बाळजाबाईला दाखवणार आणि तिच्याकडून भली मोठी रक्कम उकळणार, पुन्हा पुन्हा तिच्याकडून पैसे घेणार. हे ऐकून सावित्रीला सुद्धा खूप आनंद होतो, तर भक्तीला मात्र जबर धक्काच बसतो. पूजा सावित्रीला सांगते, आता आपल्याला कधीच पैशांची कमी नाही होणार. सावित्री खुश होऊन म्हणते, वा रे वा, माझ्या गुणाचं लेकरू, नजर नाही लागली पाहिजे तुला. खरंच काय गुणाचं लेकरू आहेस, एकदम गॉड गॉड लेकरू आहे माझं. असं म्हणून ती पूजाचे खूप लाड करते. पूजा म्हणते, आई, आता आहे ना, आपल्याला पैसे कमवण्यासाठी कष्ट करण्याची, घाम गाळण्याची काही गरज नाही. बाळजाबाईला हा व्हिडिओ दाखवायचा, पैसे घ्यायचे, हा व्हिडिओ दाखवायचा, पैसे घ्यायचे, आणि आपलं आयुष्य असंच सुखात समाधानात निघून जाईल. हे ऐकून सावित्री सुद्धा चांगलीच खुश होते आणि पूजाचे लाड करत करत तिला घरात घेऊन जाते. पण हे सगळं भक्तीने ऐकलेलं असतं आणि तिला जबर धक्काच बसतो. तिला समजतं की कृष्णाचा हरवलेला मोबाईल जयकांतकडे आहे आणि त्यातला बाळजाबाईचा व्हिडिओ पूजाकडे. मला लवकरात लवकर ही गोष्ट कृष्णाला सांगायला हवी, असा विचार भक्ती करते. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. भक्ती आणि बंब्या दोघेही कृष्णाची वाट पाहत बसलेले असतात. कृष्ण अजून आलेली नसते. बंब्या म्हणतो, ए भक्ते, येईल गती कृष्णा, ही बोरं खा, बोरं किती गोड आहे. तर भक्ती चिडून म्हणते, येथे डोक्याला काय टेन्शन आहे आणि तू काय ते बोरं खायचं म्हणतोय? तर बंब्या म्हणतो, अगं खा ग बोरं, टेन्शनचं होतच राहील, तू खा, थोडी तू गोड होशील आणि तुझ्या त्या बहिणीला दे, ती सुद्धा थोडी गोड होईल, नाही तर नुसती काव 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 करत असते. तेवढ्यात कृष्णा तेथे येते आणि विचारते, काय झालं भक्ते, एवढ्या सकाळी सकाळी अर्जंटली का बोलून घेतलं? तर भक्ती सांगते, अगं काखेत वळसा आणि गावाला कळसा झालाय. कृष्णा विचारते, काय बोलतीये? तर बंब्या म्हणतो, अगं तिचं डोकं ठिकाणावर नाहीये, मन सुद्धा उलटी बोलतीये ती. तिला असं म्हणायचंय की तुझा जो हरवलेला मोबाईल आहे ना, तो त्या जयकांतकडे. हे ऐकून कृष्णाला जबर धक्काच बसतो. कृष्णा विचारते, काय? तर भक्ती सांगते, हो, मी तुला सगळं सांगते. आणि मग भक्ती रात्री घडलेला सगळा प्रकार सांगते की तिने पूजा आणि सावित्रीला बोलताना ऐकलंय. पूजाने सावित्रीला बाळजाबाईने तिचा व्हिडिओ दाखवला आणि सांगितलं की हा व्हिडिओ त्या जयकांतकडे होता, जयकांतने मला पाठवलाय आणि आता ती बाळजाबाईकडून हा व्हिडिओ दाखवून पैसे उकळणार आहे. कृष्णाला जबर धक्काच बसतो. कृष्णा विचारते, याचा अर्थ माझा चोरलेला मोबाईल त्या जयकांतकडे आणि तो व्हिडिओ त्याने पूजाला पाठवलाय, याचा अर्थ ते दोघे भेटतात का? तर भक्ती सांगते, ते मला माहीत नाही, पण मला एवढं कळलंय की पूजा आता बाळजाबाईला ब्लॅकमेल करणार आहे, तिला हा व्हिडिओ दाखवून तिच्याकडून पैसे उकळणार आहे. कृष्णाला खूप राग येतो. कृष्णा चिडून म्हणते,
मला आहे ना या सुवर्ण संधीचा फायदा घ्यायलाच हवा. बघते, मला नाही माहीत तू काय करणार, पण कोणत्याही परिस्थितीत पूजाच्या मोबाईलमधून तो व्हिडिओ माझ्या मोबाईलवर पाठव. मग पुढे काय करायचंय ना ते मी पाहते. भक्ती चांगलीच घाबरते. पूजाच्या मोबाईलमधून तो व्हिडिओ कसा मिळवायचा हा प्रश्न तिला पडतो. पण कृष्णाने मात्र ठरवलेलं असतं, एकदा का तो व्हिडिओ मला मिळाला मग दुष्यंत सरकारांसमोर मी तो पुरावा ठेवणार आणि मग बाळजाबाईचं सत्य त्यांच्यासमोर नक्कीच येईल. त्यांना मी जे म्हणते ते नक्कीच पटेल. कृष्णाला खूप कॉन्फिडन्स येतो. तर इकडे बाळजाबाईच्या वाड्यावर सगळेजण मस्त गप्पा मारत असतात. बाळजाबाई दलपतला विचारते, काय हो दलपत भाऊजी, माझ्या विरुद्ध ती सुलोचना अर्ज भरणार होती, तिने अर्ज भरला का? तर दलपत सांगतो, नाही व बाळजाबाई, आपला पॅनल इतका स्ट्रॉंग झालाय ना की तुमच्या विरुद्ध लढण्याची, अर्ज भरण्याची कोणाचीच हिंमत राहिली नाहीये. कुणीच तुमच्या विरुद्ध अर्ज भरत नाहीये. ज्यांनी भरलेत ते सुद्धा माघार घेताय. हे ऐकून बाळाजाबाई खूप खुश होते. तर जयकांत म्हणतो, काही पण म्हणा काकी साहेब, पण ही सगळी आपल्या भावाची कमाल आहे. आपल्या दुष्यंत भावाने अशी भारी मार्केटिंग केली आहे ना की आता तुम्हीच ही निवडणूक जिंकणार यात शंका नाही. दुष्यंत म्हणतो, अरे नाही रे, यात माझी काही एवढी काही हे नाही आहे. माझ्या मार्केटिंगपेक्षा आईने जी काही मेहनत केली आहे, आईने जे काही पुण्य केलेत ना त्याचं हे सगळं फळ आहे. आणि तेवढ्यात कृष्णा तेथे येते आणि बाळजाबाई म्हणते, दुष्यंत, माझे पुण्य वगैरे काही नाही आहे, पण आपण सगळे इथे निवडणुकीचा प्रचार करत असताना, मी जिंकावी यासाठी प्रयत्न करत असताना तुझी बायको मात्र काहीच करत नाहीये. तुझी बायको तर गावात सभा घेतीये, बैठका घेतीये आणि हे सगळं ती माझ्या विरोधात करतीये. हे ऐकून दुष्यंतला मोठा धक्काच बसतो. तर कृष्णा म्हणते, काय सासूबाई, काय बोलताय तुम्ही? मी आणि तुमच्या विरोधात मी असं काही करत नाहीये. उलट माझी सासू निवडणुकीला उभी राहिली आहे म्हटल्यावर मला जमेल तेवढा तुमचा प्रचारच करतेय आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. तर बाळाजाबाई म्हणते, पाहूया काय होतंय ते. दुष्यंत हा आईला सांगतो, आई, मला पूर्ण विश्वास आहे कृष्णावर. कृष्णा कधीच तुझ्या विरोधात जाणार नाही, तुला नुकसान होईल असं ती कधीच काही करणार नाही. तर बाळाजाबाई म्हणते, दुष्यंत, तू आहे ना जन्मालाच भोळा आलाय, तुला काहीच कळत नाही. तुला आठवतंय का, या कृष्णामुळेच, तिच्या विरोधामुळेच आपल्याला आपल्या हक्काची डेअरी विकता आली नव्हती. आणि दुष्यंतला हे सगळं आठवतं की काही महिन्यांपूर्वी या दोघांच्या लग्नाच्या आधी कृष्णानेच विरोध केला होता की डेअरी हे आमचं जगण्याचं साधन आहे आणि तुम्ही डेअरी विकू शकत नाही. आणि मग सगळ्या गावकऱ्यांनी आंदोलन केलं होतं आणि ही डेअरी बाळजाबाईला विकता आली नव्हती. हे सगळं कृष्णाला सुद्धा आठवतं. कृष्णाला वाटतं की दुष्यंत तिच्यावर चिडेल, पण दुष्यंत काही चिडत नाही आणि म्हणतो, आई, ते सगळं मी कसं विसरणार, मला ते चांगलंच आठवतंय. कारण तेव्हा सगळ्यात जास्त कृष्णावर मीच चिडलो होतो. माझं ते स्वप्न होतं की डेअरी विकायची आणि त्या पैशाने शहरामध्ये स्वतःचा बिझनेस सुरू करायचा. पण आज मला पटतंय, जर तसं मी केलं असतं ना तर फसलो गेलो असतो, माझं खूप मोठं नुकसान झालं असतं. माझं स्वप्न आजही ते आहे, पण ते स्वप्न आता मागे पडलंय. पण तुझी इच्छा पूर्ण झाली, कारण मी गावात राहावं, गावातील लोकांशी कनेक्ट व्हावं, गावाशी आपली नाळ जोडावी अशी तुझीच इच्छा होती ना. आणि जर कृष्णाने तेव्हा हा विरोध केला नसता तर हे सगळं घडलंच नसतं आणि आज मी या गावात राहिलोच नसतो. हे ऐकून कृष्णा खूप खुश होते. तर बाळाजाबाई सुद्धा, मी खुश आहे, तू गावात आलाय, गावाशी कनेक्ट झाला, याचा मला आनंद झालाय, असं खोटी खोटी स्माईल करते. दुष्यंत या सगळ्याचं क्रेडिट कृष्णाला देतो की कृष्णाने तेव्हा विरोध केला नसता तर कदाचित आज मी जो सुखात आहे ना तो सुखात नसतो. कृष्णासारखी चांगली जोडीदार मला भेटली नसती, मी चुकीच्या माणसांच्या सहवासात असतो. म्हणजे दुष्यंतला त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात की जर तेव्हा त्याने इन्व्हेस्टमेंट केली असती, डेअरी विकली गेली असती, तर कदाचित आज तो शहरात असता आणि पूजासारखी बाई त्याच्या आयुष्यात असती. तेव्हा कृष्णा दुष्यंतला म्हणते, हो दुष्यंत सरकार, तुम्हाला कळत नाहीये का, सासूबाई आपली परीक्षा घेताय, त्या जाणून बुजून असं बोलताय. हे ऐकून दुष्यंतलाही आनंद होतो. तो बाळाजाबाईकडे आश्चर्याने पाहतो. तर कृष्णा मात्र खूप चिडलेली असते आणि म्हणते, कसं आहे ना बाळाजाबाई, तुम्ही आमची परीक्षा घेताय, आम्हाला माहिती आहे, पण आता तुमच्या परीक्षेच्या निकालाला फक्त 2 दिवस बाकी आहेत. 2 दिवसानंतर विजयाचा गुलाल उधळला जाणार आहे. हे ऐकून बाळाजाबाईला खूप टेन्शन येतं. कारण बाळाजाबाईला माहिती आहे 2 दिवसानंतर काय निवडणुकीत रिझल्ट नाहीये. तर कृष्णाने तिला जे चॅलेंज दिलं होतं की 12 दिवसांच्या आत मी तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार, दुष्यंत सरकारांसमोर आणणार, त्याबद्दल कृष्णा बोलतीये की आता फक्त 2 दिवस उरले आहेत
आणि 2 दिवसात मी तुमचा खरा चेहरा संपूर्ण जगासमोर आणणार आहे. त्यामुळे बाळजाबाई खूप टेन्शनमध्ये येते. घरातल्या सगळ्यांना सुद्धा भीती वाटते की कृष्णा आता नेमकं करणार तरी काय. आणि मग मध्यरात्र होते. भक्ती, सावित्री, पूजा सगळे झोपलेले असतात. भक्ती डोळा उघडते आणि आता पूजाच्या मोबाईलमधून कृष्णाच्या मोबाईलवर तो व्हिडिओ पाठवायचा आहे ते मिशन सुरू करते. भक्ती डोळा उघडते, उठून बसते. तेवढ्यात सावित्रीची बडबड सुरू असते. पैशांचा पाऊस, पैसाच पैसा, ए रे रे पैसा, पैसा येणार मोठा, अशी तिची बडबड सुरू असते. पण हे सगळं ती झोपेतच बोलत असते. पण भक्ती मात्र घाबरते. ही सावित्री जागी तर नाहीये ना. भक्तीला समजतं ही सगळी तिची बडबड आहे. आणि मग भक्ती ही कशीबशी तिच्या जागेवरून उठते. पूजा ही आतल्या खोलीत मस्त पलंगावर झोपलेली असते. भक्ती तिच्या रूममध्ये येते. भक्तीला दिसतं की पूजा गाढ झोपली आहे. आणि मग भक्ती तिच्या बेडजवळ येते. तिचा मोबाईल आजूबाजूला पाहते पण भक्तीला मोबाईल कुठेच दिसत नाही. आणि त्याच वेळेस भक्ती ही तिच्या मागे येऊन उभी राहते. तेवढ्यात पूजा कूस बदलते आणि भक्ती खाली लपून बसते. पूजा ही झोपेतच असते, गाढ झोपलेली असते. आणि भक्तीला दिसतं की पूजाच्या अंगाखालीच मोबाईल होता. आणि मग भक्ती हा फोन उचलते आणि या फोनला लॉक वगैरे काही नसतं. भक्ती तो फोन डायरेक्ट उघडते आणि तिला यामध्ये लगेच तो बाळजाबाईचा व्हिडिओ दिसतो. आणि भक्ती म्हणते आता हा व्हिडिओ सगळ्यात आधी मी माझ्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करून घेते. भक्ती हा व्हिडिओ सगळ्यात आधी तिच्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करून घेते. आणि मग पूजाच्या मोबाईलमधून ते व्हिडिओ मेसेज डिलीट करून टाकते की मी हा व्हिडिओ भक्तीला पाठवला आहे. म्हणजे पूजाला काही समजणार नाही. ती पूजाचा व्हिडिओ पुन्हा एकदा तिच्या जागेवर ठेवून देते आणि म्हणते आता सगळ्यात आधी मी हा व्हिडिओ कृष्णाला पाठवते. आणि भक्ती त्याच जागेवर पूजा शेजारी उभी राहूनच हा व्हिडिओ कृष्णाला पाठवून देते. तेव्हा तिला वाटतं हा झालं शेवटी काम. आणि इकडे पूजा ही झोपलेलीच असते. तशीच कृष्णासुद्धा झोपी गेलेली असते. पण दुष्यंत मात्र त्याचं काम करत असतो. दुष्यंतचं काम होतं आणि दुष्यंत त्याच्या बेडवरून उठतो. तेवढ्यात भक्तीने पाठवलेला मेसेज कृष्णाच्या मोबाईलवर येतो. आणि दुष्यंत विचार करतो कृष्णाला एवढ्या रात्री कोणाचा मेसेज आलाय, काही महत्त्वाचं असेल का, मी पाहतो असा विचार करून तो कृष्णाचा मोबाईल पाहतो. तर त्याला दिसतं की भक्तीने कृष्णाला एक व्हिडिओ पाठवलाय. दुष्यंत विचार करतो भक्तीने एवढ्या रात्री कृष्णाला कोणता व्हिडिओ पाठवला असेल. आणि दुष्यंत हा व्हिडिओ डाउनलोड करतो. आणि इकडे भक्ती ही पूजाच्या रूममधून हॉलमध्ये जाऊ लागते. तेवढ्यात पूजा उठते आणि विचारते भक्ती. आणि हे ऐकून भक्ती खूप घाबरते. ती घाबरत घाबरत पूजाकडे पाहते तर पूजा ही उठून बसलेली असते आणि तिला जा विचारते तू येथे काय करतेयस. भक्तीला काय उत्तर द्यावं कळतच नाही. तिला असं वाटतं की पूजाला सगळं समजलंय पण पूजाला काही कळालेलं नसतं. आणि ती भक्तीला विचारते काय विचारते मी, तू येथे का आली होतीस, काही हवं होतं का. भक्तीला समजतं की पूजाला काहीच कळलेलं नाहीये. ती आत्ताच उठलीये. ती वर पाहते. तेवढ्यात तिला डासांची मशीन दिसते आणि ती म्हणते डास खूप चावत होते ना, मी ही मशीन घेऊन जाऊ का. तर पूजा उद्धटपणे म्हणते हात नाही लावायचं त्याला, येथे मला मच्छर चावताय, मला सवय नाही आहे या मच्छरांची, मला मलेरिया होईल ना. त्यापेक्षा तू येथेच राहतेस, तुला सवय, जा इथून. भक्ती तेथेच गणगण करत उभी राहते. पूजा उद्धटपणे म्हणते जा म्हटले ना, मशीन न्यायची नाही. आणि भक्ती तेथून निघून जाते. पूजाला काहीच माहीत नसतं आणि पूजा ही पुन्हा झोपी जाते. इकडे दुष्यंतने भक्तीने पाठवलेला व्हिडिओ डाउनलोड केलेला असतो आणि तो विचार करतो हा व्हिडिओ मी नाही पाहू शकत. कृष्णा जरी माझी बायको असली ना तरी प्रत्येकाची एक पर्सनल स्पेस असते आणि मी कृष्णाला ती द्यायलाच हवी. असा विचार करून दुष्यंत हा व्हिडिओ पाहत नाही आणि मोबाईल तसा ठेवून देतो. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे रेडी झालेले असतात. कृष्णा आपली रूम आवरत असते. दुष्यंत तिला गुड मॉर्निंग म्हणतो आणि सांगतो काल रात्री भक्तीने तुला एक मेसेज पाठवला होता. हे ऐकून कृष्णाला धक्काच बसतो आणि कृष्णा ही लगेचच आपला मोबाईल ओपन करते. तर या मोबाईलमध्ये तिला बाळजाबाईचा आणि पूजाचा व्हिडिओ दिसतो. कृष्णाला धक्काच बसतो आणि दुष्यंतलाही समजतं. दुष्यंत विचारतो काय झालं, पण कृष्णा त्याला हा व्हिडिओ दाखवत नाही आणि म्हणते नाही काय नाही, काही महत्त्वाचं नाही आहे. ती भक्तीला मला असे कॉमेडी व्हिडिओ पाठवत असते. दुष्यंत म्हणतो ठीक आहे, तुला एक सांगायचं होतं कृष्णा, आता 2 दिवसांनंतर होळी येते ना, तर होळीच्या दिवशी मी एक मोठा कार्यक्रम गावात करायचं ठरवलंय. म्हणजे रांगणे पाटलांचं शक्ती प्रदर्शन, तसा तो एंटरटेनमेंटचा नाच गाण्याचा कार्यक्रम असेल.
पण त्यामध्ये आपण आपल्या आईचा, बाळजाबाईचा प्रचार करायचा. आईने आजपर्यंत काय काय चांगली कामं केली आहेत, त्यांच्या काय काय चांगल्या योजना आहेत ते सगळ्यांना सांगायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमात आपण काही व्हिडिओ प्ले करणार आहोत. मी माझ्या टीमला पाठवलं होतं ना, त्यांनी सगळे व्हिडिओ शूट केले होते की गावकऱ्यांना आईबद्दल काय वाटतं, आईने आजपर्यंत गावकऱ्यांसाठी काय काय केलं आहे, ते सगळे व्हिडिओ आपण मोठ्या स्क्रीनवर प्ले करूया, म्हणजे आईचा चांगला प्रचार होईल ना. कृष्णा म्हणते, हो दुष्यंत सरकार, खूप भारी आयडिया आहे. दुष्यंत म्हणतो, मी माझ्या मार्केटिंग टीमबरोबर बोलतो, आणखीन काही इनपुट्स मिळाले तर. असं म्हणून दुष्यंत त्याचं काम करण्यासाठी निघून जातो. आणि मग कृष्णा भक्तीने पाठवलेला हा व्हिडिओ प्ले करते. आणि हा तोच व्हिडिओ असतो जो कृष्णाने शूट केला होता, ज्यात बाळजाबाई म्हणते, पूजे, हा सगळा प्लॅन मी तुला सांगितला होता. मी तुला आत्महत्येची आयडिया दिली होती, कारण मला कृष्णा आणि दुष्यंतला वेगळं करायचं होतं. हा व्हिडिओ पाहून कृष्णाला खूप आनंद होतो. आणि कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, होळीचा कार्यक्रम होऊन जाऊ द्या, पण होळीच्या कार्यक्रमात बाळजाबाईने गावासाठी काय केलंय या योजना नाही, तर बाळजाबाईने आपल्या घरात काय केलंय, त्या पूजासाठी काय केलंय आणि आपल्या दोघांच्या विरोधात काय केलंय, तो व्हिडिओ प्ले होणार. आणि सगळ्या गावकऱ्यांना आणि तुम्हाला बाळजाबाईचा खरा चेहरा समजणार. म्हणजे कृष्णाने आता ठरवलंय की होळीच्या कार्यक्रमामध्ये कृष्णा मोठ्या स्क्रीनवर बाळजाबाई आणि पूजाचा हा व्हिडिओ प्ले करणार. आणि तेव्हा सगळ्यांना जबर धक्का बसेल. बाळजाबाईचा खरा चेहरा संपूर्ण गावासमोर आणि दुष्यंत समोर येणार, एवढं मात्र नक्की. आणि आता विचारच केलेला बरा, जेव्हा सगळे गावकरी जमलेले असतील, होळीचा आनंद असेल आणि हा व्हिडिओ सगळ्यांना दिसेल, तेव्हा काय मोठा धमाका होईल, तेव्हा पाहणं खूप भारी असणार आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. भक्तीने कमाल केली आहे, धमाल केली आहे, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा बाळजाबाई, दलपत, मैनावती, जयकांत या सगळ्यांना कुल्फी आणून देणार आणि म्हणणार, तुम्ही ना आता तोंड गोड करा, कारण 2 दिवसात तुमचं तोंड कायमचं कडू पडणारे आनंद साजरा करून घ्या. त्यामुळे बाळजाबाईला खूप राग येईल आणि बाळजाबाई कृष्णाने दिलेली कुल्फी फेकून देईल. आणि मग दुष्यंत हा कृष्णासमोर बाळजाबाईला सांगणार की होळीच्या दिवशी आपण रंगारंग कार्यक्रम करणार आहोत तुझ्या निवडणुकीच्या प्रचारासाठी. तर लगेचच कृष्णा बाळजाबाईला म्हणणार, बाळजाबाई, तुम्हाला नाच गाणं करता तर येत असेल ना. हे ऐकून बाळजाबाई आणि दुष्यंतला जबर धक्काच बसणार. बाळजाबाईला आश्चर्य वाटेल, कृष्णाला कसं माहीत की मी आधी नाचगाणी करायची. तर दुष्यंतला वाटेल, कृष्णा आईबद्दल हे काय बोलतीये. पण त्यानंतर कृष्णा नक्कीच हे सगळं सावरून घेईल, एवढं मात्र नक्की. आणि मग कृष्णा समरला फोन करून सांगेल की होळीच्या दिवशी बाळजाबाईचा खरा चेहरा संपूर्ण जगासमोर येणार आहे. बाळजाबाई कशी आहे हे दुष्यंत सरकार आणि संपूर्ण गावाला कळणार आहे. त्यामुळे समरला सुद्धा आनंद होईल. तर फ्रेंड्स, आता कृष्णाच्या हाती ब्रह्मास्त्र लागलंय. आणि हा व्हिडिओ जेव्हा होळीच्या कार्यक्रमात संपूर्ण गावासमोर प्ले होईल, तेव्हा बाळजाबाईची काय अवस्था होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. बाळजाबाईचा चेहरा, पूजाचा चेहरा पाहण्यासारखा असेल, एवढं मात्र नक्की. तर तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना हे सगळे ट्विस्ट पाहण्यासाठी? तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.